समजा लोड इंडक्टिव्ह आहे म्हणजेच करंट रिसिव्हिंग व्होल्टेजपेक्षा 5/R अँगलने लॅग करतो. करंट IRच्या डायरेक्शनमध्ये रेजिस्टन्स ड्रॉप IR तयार होतो आणि IRच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये IXL ड्रॉप तयार होतो. हे दोन्ही व्होल्टेज ड्रॉप्स रिसिव्हिंग व्होल्टेज VR सोबत वेक्टरली ॲड होतात आणि शेवटी मिळतो सेंडिंग इन व्होल्टेज VS. म्हणून फेजर डायग्राम आपल्या व्होल्टेज ड्रॉप्सचा ॲक्च्युअल वेक्टर इफेक्ट तयार समजून देतो. आता आपण फेजर डायग्रामवरून VS काढू. VR ला रेफरन्स घेतल्यामुळे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल तयार येतो. या ट्रायंगलमध्ये रेजिस्टन्स ड्रॉप आणि रिॲक्टन्स ड्रॉपचे कंपोनंट कन्सिडर करतो. मॅथमॅटिकल डेरिव्हेशन केल्यावर VS चा रिलेशनशिप असा मिळतो की लाईन इम्पिडन्समुळे व्होल्टेज वाढतो आणि लोड पॉवर फॅक्टर म्हणजेच कॉस फाय चा वापर त्यावर डायरेक्ट इफेक्ट असतो. बुकमध्ये बायनॉमियल थेरमचा अप्रॉक्सिमेशन वापरून सिम्प्लिफाईड इक्वेशन डिराईव्ह केली आहे. डेरिव्हेशनमध्ये एक मॅथमॅटिकल अप्रॉक्सिमेशन वापरली आहे. 1 + x इटा इज अप्रॉक्सिमेटली 1 + इटा x. या अप्रॉक्सिमेशनमुळे मोठी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सिम्प्लिफाय करता येते आणि त्यातून शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी प्रॅक्टिकल व्होल्टेज ड्रॉप इक्वेशन मिळते. लॅगिंग लोडसाठी VS = VR + IR cos φR + IXL sin φR आणि लीडिंग लोडसाठी VS is approximately VR + IR cos φR - IXL sin φR. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉवर फॅक्टरच्या नेचरनुसार रिॲक्टन्स ड्रॉपचा इफेक्ट प्लस किंवा मायनस होतो. आता व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला आपण थेट लिहू शकतो. व्होल्टेज रेग्युलेशन = स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट VS - VR कर्ली ब्रॅकेट डिवाइड बाय VR स्क्वेअर ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय 100 आणि पर युनिट फॉर्ममध्ये व्होल्टेज रेग्युलेशन = RPU cos φR + XPU sin φR. अर्थात लाईन रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स याचा पॉवर फॅक्टर सोबत कंबाईन इफेक्ट म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन. यामुळे लोडचा पॉवर फॅक्टर बदलला की व्होल्टेज रेग्युलेशन सुद्धा बदलते. आता शॉर्ट ट्रान्समिशनची इफिशियन्सी म्हणजे रिसिव्हिंग इन पॉवर आणि सेंडिंग इन पॉवर याचा रेशो. म्हणून पर्सेंटेज ऑफ इफिशियन्सी = रिसिव्हिंग इन पॉवर डिवाइड बाय सेंडिंग इन पॉवर मल्टिप्लाइड बाय 100. पर फेज रिप्रेझेंटेशन मध्ये पॉवर फॅक्टर धरून पर्सेंटेज इफिशियन्सी = VR IR cos θR डिवाइड बाय VS IS cos φS मल्टिप्लाइड बाय 100. शॉर्ट लाईनमध्ये लॉस मुख्यतः रेजिस्टन्समुळे होतो. म्हणून रेजिस्टन्स लॉस कमी असेल तर इफिशियन्सी जास्त असते. आता येतो या सेक्शन मधला खूप इंटरेस्टिंग भाग, लोड पॉवर फॅक्टरचा ट्रान्समिशन लाईनवर इफेक्ट. आपल्याला माहित आहे की पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय, पण लोड इंडक्टिव्ह आहे, कॅपॅसिटिव्ह आहे किंवा रेजिस्टन्स आहे यावर करंटची फेज पोझिशन बदलते आणि करंटची पोझिशन बदलली की R आणि XL मुळे होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपचा वेक्टर कंपोनंट सुद्धा बदलतात. त्यामुळे व्होल्टेज रेग्युलेशन आणि ट्रान्समिशन इफिशियन्सी दोन्ही प्रभावित होते. बुकमध्ये लोड पॉवर फॅक्टरचा व्होल्टेज रेग्युलेशनवर इफेक्ट 2 मुख्य इक्वेशनने दाखवला आहे. लॅगिंग पॉवर फॅक्टरसाठी व्होल्टेज रेग्युलेशन = स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट IR cos φR + IX sin φR डिवाइड बाय VR मल्टिप्लाइड बाय 100 आणि लीडिंग पॉवर फॅक्टरसाठी व्होल्टेज रेग्युलेशन = स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट IR cos φR - IX sin φR डिवाइड बाय VR मल्टिप्लाइड बाय 100. इथे लक्षात ठेवा, लॅगिंग लोडमध्ये रिॲक्टन्स ड्रॉप रेग्युलेशन वाढतो, लीडिंग लोडमध्ये रिॲक्टन्स कंपोनंट सबस्ट्रॅक्ट होतो. म्हणून पॉवर फॅक्टरची नेचर व्होल्टेज रेग्युलेशनवर थेट परिणाम होतो. आता पॉवर फॅक्टरची इफिशियन्सीवर इफेक्ट समजून घेऊ. इलेक्ट्रिकल पॉवरसाठी रिलेशन आहे P = VR IR cos φR आणि करंट काढला तर I = P डिवाइड बाय कर्ली ब्रॅकेटमध्ये VR cos φR कर्ली ब्रॅकेट क्लोज. इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे,
सेम इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर पॉवर फॅक्टर कमी झाला की करंट वाढतो आणि करंट वाढला की रेजिस्टन्स लॉस I2R वाढतो. म्हणून पुअर पॉवर फॅक्टरमुळे ट्रान्समिशन लाईन लॉसेस वाढू शकतात. म्हणून पॉवर फॅक्टर आणि ट्रान्समिशन इफिशियन्सी याचा डायरेक्ट संबंध आहे. पॉवर फॅक्टर कमी झाला तर सेम पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी करंट वाढतो. करंट वाढला तर I2R लॉस वाढतो. लॉस वाढला तर रिसिव्हिंग एंडला मिळणाऱ्या युजफुल पॉवरचं प्रपोर्शन कमी होतं आणि त्यामुळे ट्रान्समिशन इफिशियन्सी कमी होते. म्हणून ट्रान्समिशन सिस्टीममध्ये चांगला पॉवर फॅक्टर मेंटेन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता फिगर 3.15 कडे एकदा कॉम्प्लीट पिक्चर बघू. बुकमध्ये 3 वेगवेगळ्या पॉवर फॅक्टर केसेस दाखवले आहेत. पहिला लॅगिंग पॉवर फॅक्टर, सेकंड लीडिंग पॉवर फॅक्टर आणि थर्ड आहे युनिटी पॉवर फॅक्टर. तीनही केसमध्ये रिसिव्हिंग व्होल्टेज VR रेफरन्स म्हणून घेतला आहे. पण करंटची डायरेक्शन बदलते आणि करंटची डायरेक्शन बदलल्यामुळे IR आणि IXL चे वेक्टर कंपोनंट बदलतात. यामुळे सेंडिंग व्होल्टेज VS आणि व्होल्टेज रेग्युलेशन सुद्धा बदलते. चला तीनही केसेसचा एकदा शॉर्ट मध्ये पाहूया. लॅगिंग पॉवर फॅक्टर IR cos phi आणि IX sin phi कंपोनंट रेग्युलेशन्स वाढवतात, म्हणून रेग्युलेशन्स पॉझिटिव्ह असते. लीडिंग पॉवर फॅक्टर IR cos phi म्हणून IX sin phi कंपोनंट सबस्ट्रॅक्ट होतो, म्हणून रेग्युलेशन कमी होऊ शकते आणि निगेटिव्ह देखील होऊ शकते. युनिटी पॉवर फॅक्टर phi इज इक्वल टू 0 म्हणून sin phi इज इक्वल टू 0 आणि रेग्युलेशन मुख्यतः रेजिस्टन्स ड्रॉप्सवर डिपेंड करते. हा फिगर 3.15 चा कोर कन्सेप्ट आहे. आता सेक्शन 3.6 चा कम्प्लीट कनेक्शन बघा. ट्रान्समिशन लाईनमध्ये रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स आहेत, त्यामुळे व्होल्टेज ड्रॉप होतो. हा व्होल्टेज ड्रॉप व्होल्टेज रेग्युलेशनचा परिणाम करतो. त्याचवेळी रेजिस्टन्समुळे I2R लॉस होतो. हा लॉस ट्रान्समिशन एफिशियन्सी कमी करतो आणि लोडचा पॉवर फॅक्टर बदलला की करंट आणि व्होल्टेज ड्रॉप कंपोनंट बदलतात. त्यामुळे रेग्युलेशन आणि एफिशियन्सी दोन्हीवर परिणाम होतो. म्हणजेच R आणि X इज इक्वल टू R आणि X म्हणजेच व्होल्टेज ड्रॉप, I2R म्हणजे पॉवर लॉस आणि पॉवर फॅक्टर करंट आणि व्होल्ट वेक्टर कंपोनंट आणि एफिशियन्सी व्होल्टेज रेग्युलेशन. चला आता एक सेक्शन 3.6 चं एकदम कम्प्लीट रिव्हिजन करूया. पहिलं, ट्रान्समिशन लाईन परफॉर्मन्समध्ये इफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशन महत्त्वाचे आहेत. दुसरं, लेंथनुसार ट्रान्समिशन लाईनचे 3 टाईप्स असतात. शॉर्ट 50 किलोमीटरपर्यंत, मीडियम 50 to 150 किलोमीटरपर्यंत, लॉंग 150 किलोमीटरपेक्षा जास्त. तिसरं, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅपॅसिटन्स इफेक्ट निग्लेक्ट केला जातो, म्हणून इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये मुख्यतः R आणि XL कन्सिडर केला जाते. चौथा, शॉर्ट लाईनसाठी VS इज इक्वल टू VR प्लस IR R प्लस JXL. पाचवं, व्होल्टेज रेग्युलेशन पर्सेंटेज रेग्युलेशन इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट VS मायनस VR कर्ली ब्रॅकेट डिवाइड बाय VR कम्प्लीट स्क्वेअर ब्रॅकेट मल्टीप्लाइड बाय 100. इफिशियन्सी percentage efficiency is equal to receiving in power divided by sending in power multiplied by 100. आणि सातवं, पॉवर फॅक्टर बदलल्यामुळे करंट आणि व्होल्टेज ड्रॉप कंपोनंट बदलतात, म्हणून व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सीवर त्याचा परिणाम होतो. तर आज आपण ट्रान्समिशन लाईनचे फक्त पॉवर कॅरी करणारी लाईन म्हणून पाहिलं नाही, आपण पाहिलं लाईनची परफॉर्मन्स कशी मेजर करायची, इफिशियन्सी म्हणजे किती पॉवर सक्सेसफुल डिलिव्हर झाली, व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे लोड बदलल्यावर रिसिव्हिंग व्होल्टेज किती बदलतो, लेंथनुसार शॉर्ट मीडियम लॉंग ट्रान्समिशन लाईन कशा वेगळ्या असतात, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये R आणि XLचा इक्विव्हॅलंट सर्किट कसा तयार होतो, फेजर डायग्राममधून VS कसा समजतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोडचा पॉवर फॅक्टर बदलला की ट्रान्समिशन लाईनची व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सी कशी बदलते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉवर फॅक्टर हा फक्त नंबर नाही, तो ट्रान्समिशन लाईनमधल्या करंट लॉसेस, व्होल्टेज ड्रॉप आणि परफॉर्मन्सवर परिणाम करणारा महत्त्वाचा फॅक्टर आहे. आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण ट्रान्समिशन लाईनचे रिप्रेझेंटेशन आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेथड्सकडे जाऊ, पण त्याआधी आजचे 4 लक्षात ठेवा.
इफिशियन्सी, व्होल्टेज रेग्युलेशन, पॉवर फॅक्टर आणि फेजर डायग्राम.